बायको म्हणते श्रीमंत नवरा पाहिजे, हाऊस मौज पूर्ण करता येईल, छान छान ठिकाणी फिरायला घेऊन जाईल. आई वडिलांना वाटतं श्रीमंत मुलगा पाहिजे, म्हातारपण चांगलं जाईल. म्हातारपणात कधी आजारी पडलोच तर चांगल्या डॉक्टरांकडे, चांगल्या हॉस्पिटलला दाखवता येईल, चारधाम यात्राही पूर्ण करता येईल. लहान मुलांना वाटतं श्रीमंत बाबा पाहिजे, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेता येईल आणि आयुष्यातील सगळ्या गरजा पूर्ण करता येईल. बहिणींनाही वाटतं की श्रीमंत भाऊ पाहिजे, म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज अतिशय छान होईल. लहान भावांनाही वाटतं की आपला मोठा भाऊ श्रीमंत पाहिजे, म्हणजे कधी अडीनडीला कामात येईल, कधी आर्थिक अडचणींमध्ये आपल्याला मदत करेल. मित्रांनाही वाटतं की आपला मित्र श्रीमंत पाहिजे, म्हणजे पार्टी बिर्टी देईल आणि गरज पडलीच तर आर्थिक मदतही करेल. बघा मित्रो, जर सगळ्यांना श्रीमंती हवी असेल तर आपण श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न का करू नयेत? श्रीमंत होण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे स्वतः बिझनेस करा, नाहीतर दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करा. आता बघा मित्रो, सर्वांनाच बिझनेस करणं शक्य नाही, पण दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये आपण नक्की इन्व्हेस्ट करू शकतो. त्यासाठी दुसऱ्याच्या बिझनेसचे शेअर्स विकत घ्यायला लागतील, आणि शेअर्स विकत घ्यायचे असेल तर म्युच्युअल फंडशिवाय चांगला पर्याय नाही. चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर SIP शिवाय पर्याय नाही. आणि SIP कुठे करायचे हे सांगायची अजिबात गरज नाही. अधिक माहितीसाठी नक्की कॉल करा. धन्यवाद.